खूप सारे डॉग सीजनली स्क्रॅच करतात ते नॉर्मल असतं, परंतु जेव्हा एखादा डॉग स्क्रॅच थ्रू आउट अ इयर, लिकिंग पॉज, चिविंग द स्किन अँड रबिंग द फेस ऑन फ्लोअर, हा फक्त सीजनल चेंज नसतो. आय एम योगेश वाघ, अ थर्ड इयर वेटरनरी स्टुडंट फ्रॉम मुंबई वेटरनरी कॉलेज. लॉयली सांगायचं झालं तर मी अशा केसमध्ये स्किन हेल्थपेक्षा गट हेल्थचा जास्त विचार करेल. सगळे पेट पॅरेंट्स हे दिसणाऱ्या सिम्पटमवर फोकस करतात, जसे की स्क्रॅचिंग, त्यावर ते वाईप्स, शॅम्पू आणि ॲलर्जी स्प्रे वापरतात. हे नक्कीच शॉर्ट टर्म सोल्युशन असू शकतं, परंतु जेव्हा इचिंग परत होते तेव्हा आपल्याला कळायला हवं की काहीतरी डीप इन्फ्लॅमेशन बॉडीमध्ये आहे. गट आणि स्किन हे खूप क्लोजली कनेक्टेड असतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम हे फक्त अन्न प्रोसेस करत नाही, तर ते इम्युनिटी आणि इन्फ्लॅमेशनला कंट्रोल करतं. त्यामुळे जेव्हा फूड इज डिफिकल्ट टू डायजेस्ट, ओव्हरली प्रोसेस किंवा न्यूट्रिशनली अनबॅलेन्स असतं, तेव्हा डॉगमध्ये स्ट्रेस येतो, जे की स्किन थ्रू दिसतं, जसे की रेडनेस, इचिंग अँड क्रोनिक इन्फेक्शन अँड रिकरंट इन्फेक्शन असे सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणूनच मी स्किन इश्यूज असणाऱ्या पेट्स पॅरेंट्सना इन्ग्रेडियंट क्वालिटी आणि गट सपोर्टबद्दल बोलत असतो, ज्यामुळे डायजेशन जर चांगले केले तर स्किन इन्फेक्शनही बरे होऊ शकते. पर्सनली मी अशा फूडला प्रिफर करेल ज्यात रिअल इन्ग्रेडियंट, बॅलन्स न्यूट्रिशन आणि गट मायक्रोबायोमला सपोर्ट करेल, ज्यात प्रीबायोटिक, प्रोबायोटिक आणि जेंटल कुकिंग मेथड, ज्यामुळे न्यूट्रिशनल इंटिग्रिटी मेंटेन राहील. कारण जेव्हा गट शांत आणि सपोर्टिव्ह असते तेव्हा लीक, स्क्रॅच आणि रिॲक्ट करण्याची गरज संपते. जर स्किन सेटल झाली तर आपण समजू शकतो की बॉडी आतून नीट झालेली आहे.